हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। पेपर फुटीमुळे रद्द झालेल्या नीटची पुनर्परीक्षा आता 21 जून 2026 रोजी होणार आहे। याबाबत एनटीए कडून घोषणा करण्यात आली। ही परीक्षा जून महिन्यात होणार असल्याने पुढील प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडणार आहे। नीट परीक्षेतील पेपर फुटीमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले, नवीन प्रवेश पत्र 14 जून पासून मिळण्यास सुरुवात होईल। परीक्षेत विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळेल। विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेत त्यांच्या पसंतीचे केंद्र निवडण्यासाठी 7 दिवसांचा वेळ मिळेल असे देखील ते म्हणाले। नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे। त्यांना दिल्ली कोर्टात हजर करण्यात आले आहे। कोर्टाने 5ही आरोपींना 7 दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे। 3 मे रोजी नीट परीक्षा देशातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये झाली होती। मात्र पेपर फुटीमुळे ही परीक्षा आता पुन्हा जून मध्ये घेण्यात येणार आहे। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।